आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांआधी महायुतीची एक वेगळीच रणनीती समोर येत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना बहुतांश ठिकाणी युतीत लढणार असली तरी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असूनही थेट युतीबाहेर ठेवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदा हा निर्णय धक्कादायक वाटतो, पण यामागे एक मास्टर प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2017च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने होते. 162 पैकी 85 जागांवर थेट लढत झाली होती, ज्यात भाजपने 50 तर राष्ट्रवादीने 35 जागा जिंकल्या. आता जर या दोन्ही पक्षांनी युती म्हणून एकत्र लढत दिली असती तर अनेक जागांवर मजबूत उमेदवाराला माघार घ्यावी लागली असती आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला असता. हे टाळण्यासाठीच भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, पण ही लढत मैत्रीपूर्ण असेल अशी रणनीती आखली गेली आहे. म्हणजेच जिथे भाजप मजबूत आहे तिथे राष्ट्रवादी कमकुवत उमेदवार देईल, तर जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे तिथे भाजप सहकार्य करेल. निकाल कुणाचाही लागो त्या जागेवर महायुतीचाच उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त राहील. त्यामुळे हरलो तरी सत्ता आपली, जिंकलो तरी सत्ता आपलीच असा फॉर्म्युला अंमलात आणला जात असल्याची शक्यता बोलली जात आहे. एकूणच निवडणुकीपूर्वी वेगवेगळं लढायचं, पण निकालानंतर गरज पडली तर पुन्हा एकत्र यायचं, अशी ही महायुतीची राजकीय चाणाक्ष खेळी असल्याचं चित्र सध्या दिसतंय. तुम्हाला ही रणनीती यशस्वी वाटते का? महायुतीचा हा प्लॅन MVL ला अडचणीत टाकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.